नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. बास युवी, फक्त आजचा दिवस तुला सहन करायचा आहे. उद्यापासून तू ह्या सगळ्या त्रासातून कायमची सुटशील. ती डोळे कच्च मिटून मनात बोलली. ती हे सगळं सहन करत होती, पण तिला हे कुठे माहीत होतं की अक्षयची उष्टी हळद समजून जी हळद त्या बायका तिच्या अंगावर चढवत होत्या ती तर तिच्या आधीची उष्टी हळद होती. परीने आधीच हळदीचे बोल एक्सचेंज केले होते. आधी दूर उभा राहून हे सगळं बघत होता. युविकाची ती हतबलता तो पाहू शकत होता, पण सध्या तरी शांतच होता तो. फक्त आजचा दिवस स्वीटी, आजचा दिवस सहन कर. उद्या तू फक्त माझी होणार आहेस, कायमची. तो पण तिच्याकडे बघत मनातच बोलला. आता पुढे. आता दोघांनीही हळद लावून झाली होती. अक्षय उठून निघून गेला होता, पण ती मात्र तशीच खाली बसून होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते ते वेगळे. अरे अक्षय थांब, मागून आकांक्षांनी त्याला आवाज दिला, पण तो मात्र थांबला नाही. तसाच पुढे चालत त्याच्या रूममध्ये गेला. आई, अहो हा मुलगा बघा ना, असा कसा निघून गेला. ह्यांची आंघोळ पण घालायची आहे ना. आकांक्षा आजीला बोलल्या. आकांक्षा, अगं आत्ताच हळद लावली आहे ना, थोडा वेळ राहू दे त्यांच्या अंगावर, संध्याकाळी आंघोळ घालू त्यांना, आजी बोलल्या. चालेल का, आकांक्षांनी विचारलं. हो गं, आता काय 3 तास राहिलेत संध्याकाळ व्हायला, तोपर्यंत त्यांना आराम पण करता येईल तेवढा वेळ, आजी बोलल्या. आणि त्यांनी आधीकडे पाहिलं तर त्याने त्यांना हाताचा थंब दाखवला आणि हसला तो. तशी त्यांनी पण स्माईल केली. हो आई, बरोबर बोलताय तुम्ही. युविका जा बाळा, तू जाऊन आराम कर, त्या बोलल्या. तशी युविका खाली मान घालूनच उठली आणि मिहिकासोबत आत जाऊ लागली. पण तिच्या डोळ्यांना त्या लागलेल्या धारा कोणाला दिसल्या नसल्या तरी आधीचं लक्ष त्या भरल्या डोळ्यांवर केलंच आणि त्याच्या हृदयाला वेदना झाल्या. खूप जास्त वाईट वाटलं त्याला, तिच्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा, कारण त्याचा जीव होता तिच्यावर, त्याचं प्रेम होतं तिच्यावर. तिला होणारा त्रास तो असा नव्हता पाहू शकत, पण थोडी कळ काढावी लागणार होती त्याला, फक्त हा एक दिवस. परी, आधीने आवाज दिला तशी परी त्याच्या जवळ आली. हा आधी बोल, परी बोलली. थँक्यू, तो हसून बोलला. कशासाठी, तिने विचारलं. आज तुझ्यामुळे माझीच उष्टी हळद माझ्या स्वीटीला लागली, तो बोलला. ओय हिरो, त्यात थँक्यू का म्हणतोयस. आता आपला प्लॅन ठरला आहे ना की तुलाच युविकाच्या गळ्यात बांधायचं आहे, म्हणून तर तो वेगळा बोल ठेवला ना मी हळदीचा, ज्यामध्ये तुझ्या गालावर लावलेली हळद मिक्स केली आणि मग त्याच बोलमधली हळद युवीला लावली गेली, परी बोलली. तशी आधीच्या चेहऱ्यावर स्माईल आली, पण लगेच तो थोडा विचार करू लागला. हॅलो, काय म्हणालीस तू आत्ता, मला युवीच्या गळ्यात बांधायचं आहे? तो चिडून बोलला. त्यावर परी खळखळून हसली. नाही यार, तसं नाही, पण आता तुम्ही दोघेच एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालणार आहात ना, म्हणून म्हणाले मी, परी स्वतःला करेक्ट करत हसून बोलली. मला सगळं कळतंय हां परी, आधी बोलला. अरे मी मस्करी करत होते, सॉरी, परी बोलली. जाऊ दे, सोडून देतो तुला, साली आहेस तू माझी, तू भी क्या याद करेगी कितना दिलदार जीजू मेला है तुम्हें, तो हसून बोलला. त्यावर परी पण हसली. बाय द वे परी, युविकाच्या हाताला ना बँडेज आहे, तू पाहिलं का, काय झालंय तिला, तुला काही माहीत आहे का, आधीने काळजीने विचारलं. तशी परी थोडी गंभीर झाली. जाऊ दे ना आधी, लागलं असेल काहीतरी, मला पण नाही माहीत, परी नजर चोरत बोलली. परी, काय झालंय, तुला माहीत आहे पण तू मला सांगत नाही आहेस ना, आधीने विचारलं. तसा परीने एक सुस्कारा सोडला. हो माहीत आहे मला, तिच्या हाताला काय झालंय, परी बोलली. काय झालंय, आधीने खूपच काळजीने विचारलं. ते अक्षयचं नाव लिहिलं होतं ना मेहंदीने तिच्या हातावर, परी बोलली. हां, त्याचं काय, आधीने कपाळावर आठ्या पाडत विचारलं. मॅडमने चाकूने ते नाव मिटवलं आहे तिच्या हातावरून, रक्ताची नुसती धार लागली होती, ते तर नशीब मिहू होती, तिने ते बँडेज केलं तिला, परी एक सुस्कारा सोडत बोलली. पण तिचं ऐकून इथे आधी मात्र गार झाला होता. वेडी आहे का ही मुलगी, कळते की नाही तिला काय, असं कोण करतं, किती जखम असेल काय माहीत, आधी खूपच रेसलेस होऊन बोलला.
आधी काम डाऊन. आता बरी आहे तिची जखम. एवढी जास्त नाही अरे, परी बोलली. पण आधीचं मात्र आता लक्ष लागत नव्हतं. तो केसांमधून हात फिरवत तसाच रेसलेस होता. आधी तू शांत हो आधी. तुला असं हतबल होऊन नाही चालणार, रियांश बोलला. रियांश, अरे मग काय करू मी? ही मुलगी माझं काहीच ऐकत नाही आणि आता हे असे उद्योग करून ठेवते. तिला कळत कसं नाही? तिला काही झालं तर मी काय करणार आहे? आधी बोलला. ते लोक बाकीच्या फॅमिली मेंबरपासून खूप दूर होते म्हणून कोणाला त्यांचं संभाषण ऐकू जात नव्हतं. पण आता ह्या क्षणी जर कोणी आधीचा चेहरा पाहिला असता तर तो किती जास्त रेसलेस आहे हे एव्हाना त्या व्यक्तीला नक्कीच कळलं असतं. आधी मी काय म्हणतो, आपण युविकाला सत्य सांगून टाकूया की उद्या तिचं लग्न तुझ्याशीच होणार आहे. म्हणजे कसं ती असं उलटसुलट वागणार तर नाही ना? रियांश बोलला. रियांश, अरे वेडा आहेस का तू? तिला ह्यातलं काहीच कळता कामा नाही, नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल. जर तिला ह्यातलं काही जरी कळलं ना तरी ती स्वतः जाऊन सगळ्यांना सांगून टाकेल. तिला स्वतःच्या फिलिंग्सची अजिबात पर्वा नाही आहे. पर्वा आहे ती फक्त तिच्या आईची, तिच्या आईला दिलेल्या वचनाची. आधी बोलला. हो ऋषी, आधी बरोबर बोलतोय. जुवीला काही सांगितलं ना तर आपला प्लॅन खरंच फ्लॉप होईल रे. मी तिला जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. नको नको, तिला काही सांगायचं नाहीच आता. जे कळायचं आहे ते आता उद्या कळेल तिला, परी बोलली. बरं ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं, रियांश बोलला. परी, मला भेटायचं आहे तिला, एकदा फक्त बघायचं आहे, आधी बोलला. आत्ता? परीने विचारलं तशी आधीने होमध्ये मान हलवली. लांबून फक्त बघेल मी, प्लीज, आधी बोलला. ओके, मी आधी रूममध्ये जाऊन अंदाज घेते मग तुला कॉल करते, ओके, परी बोलली. चालेल, आधी बोलला तशी परी निघून गेली. इथे अक्षय घाईघाईने त्याच्या रूममध्ये आला होता आणि त्याने कोणाला तरी कॉल लावला होता. हॅलो सर, समोरून आवाज आला. महेश, तुला मी ज्यासाठी पैसे पुरवतो ते काम तू नीट करत तर आहेस ना? अक्षय बोलला. हो सर, माझं काम एकदम चोख करतो मी, तुम्हाला रोज अपडेट देत असतो ना? महेश बोलला. मग आजची अपडेट काय आहे? अक्षयने विचारलं. सर, आज पण मॅडमने त्यांचं रुटीनच फॉलो केलं, त्या इथेच आहेत, इथून कुठेच गेल्या नाहीत, महेश बोलला. मला प्रूफ हवा आहे, अक्षय बोलला. ओके सर, मी आज सकाळचा त्यांचा व्हिडिओ काढला आहे तो तुम्हाला पाठवतो, महेश बोलला. लवकर पाठव, अक्षय बोलला. ओके सर, असं म्हणून महेशने कॉल कट केला आणि एक व्हिडिओ अक्षयच्या मोबाईलवर पाठवला. अक्षयने तो व्हिडिओ आपल्या मोबाईलवर सुरू केला. त्या व्हिडिओमध्ये दिव्या झाडांना पाणी घालताना त्याला दिसत होती. ती वेळ पण आज सकाळची 9:30 वाजताची होती. तो व्हिडिओ पाहून अक्षय आता गालात क्रूर हसला. बघितलंस दिव्या, माझ्याशी वैर खायला निघाली होतीस तू, तुझी काय अवस्था करून ठेवली आहे मी, अक्षय स्वतःशीच बोलून क्रूर हसला. म्हणजे दिव्या काही ते आधीच्या हाती लागली नाही. मग साला तो एवढा खुश का होता? की मग युविकाला माझी होताना पाहून हळूहळू डोक्यावर परिणाम होऊ लागलाय त्याच्या? असंच असेल कदाचित, पण झाला तर बरंच होईल. इथे पण माझाच विजय होणार, अक्षय जोरात हसून बोलला. आता तो निर्धास्त झाला होता कारण पुराव्याअभावी आधी खरी कोणताच तमाशा करणार नाही माहीत होतं त्याला. इथे परीने आधीला कॉल केला होता आणि त्याला युवीच्या बेडरूममध्ये यायला सांगितलं होतं. तसा आधी सगळ्यांची नजर चुकवून युविकाच्या बेडरूमपाशी आला होता. तशी त्याला दारातच उभी असलेली मिहिका दिसली. आधी, ताई झोपली आहे, तू आत जा, मिहिका बोलली. झोपली आहे? आधीने विचारलं. हो, तिला आत्तूने आराम करायला सांगितलं म्हणून थोडा वेळ ती बेडवर आडवी झाली होती, पण मी आत्ता पाहिलं तर तिचा डोळा लागलाय वाटतं. परीताई बोलली की तुला तिला बघायचं आहे, तू जाऊन ये पटकन, मी बाहेर उभी राहते, कोणी आत येणार नाही ना ते पाहते, मिहू बोलली. थँक्यू मिहिका, आधी बोलला तशी हसली ती. मला तुम्हा दोघांना एकत्र झालेलं पाहायचं आहे आधी, माझ्या ताईला मी असं नाही पाहू शकत, मिहू बोलली. मी सगळं नीट करेल मिहू, ट्रस्ट मी, तो बोलला. आय ट्रस्ट यू आधी, आता कोणी इथे यायच्या आधी पटकन आत जा, ती हसून बोलली. तसा तो पण हसला आणि आत गेला. तो आत आला तर समोर परी उभी होती. तिच्या हातात हळदीचा छोटा बाऊल होता. तो तिने त्याच्या हातात दिला आणि हसून तिथून बाहेर पडली. आधीने पाहिलं तर युविका बेडवर पाठीवर पालथी झोपली होती आणि तिचा एक हात तिच्या कपाळावर होता. ती त्याला गाढ झोपलेली दिसली.
रात्री तिची झोप पूर्ण झालेली नव्हती म्हणून कदाचित पडल्या पडल्याच तिला गाढ झोप लागली असावी. आता त्याची नजर तिच्या त्या हाताच्या बँडेजवर गेली आणि पुन्हा एकदा त्याच्या हृदयात कळ उठली. तो तसाच तिच्या जवळ गेला आणि बेडवर तिच्या बाजूला बसला. त्याने तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं तर त्याला ती खूपच थकलेली वाटत होती. इतका जास्त मानसिक त्रास ती स्वतःला करून घेत होती. फक्त दुसऱ्यांचा विचार करत होती, पण स्वतःला मात्र पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं तिने. आज मानसिकसोबत स्वतःच्या शरीरालासुद्धा इजा करून घेतली होती तिने. त्याला खूप जास्त वाईट वाटत होतं. त्याने तिचा तो बँडेज लावलेला हात स्वतःच्या हातात घेतला आणि त्या हातावरून अलगद स्वतःचा हात फिरवला. वेडी आहेस तू युवी. त्याचं नाव फक्त तुझ्या हातावर लिहिलं होतं, ते सुद्धा मेहंदीने. पण माझं नाव तर तुझ्या हृदयावर कोरलं आहे ना, आपल्या प्रेमाने. मग स्वतःच्या हाताला इजा करून घेण्याची काय गरज होती यार. आय एम सॉरी स्वीटी. तुझ्याबरोबर माझीही तेवढीच चूक आहे आपण एकमेकांपासून दूर जाण्यामध्ये. मीच चूक केली की मी आपलं नातं घरच्यांपासून लपवून ठेवलं. मी ते आधीच घरी सांगून टाकायला हवं होतं. मला ना तुझं अजिबात ऐकायला नको होतं आणि घरी कधीच सांगून टाकायला हवं होतं. घरच्यांनी आपल्याला नक्कीच समजून घेतलं असतं आणि आज असं मला सगळ्यांपासून लपून छपून तुला माझं बनवावं लागलं नसतं. मला आधीच समजून जायला हवं होतं की अक्षयसारखा धूर्त माणूस कधीही काहीही करू शकतो. पण असो, उशीर झाला आहे. पण इतकाही उशीर झालेला नाही आहे. अक्षयला तर मी त्याची जागा दाखवून देणारच आहे. पण त्याआधी तू माझी होणार आहेस, माझी लग्नाची बायको, सौ युविका आदित्य इनामदार. तो मनातच बोलला आणि त्याने तिच्या त्या जखमेवर स्वतःचे ओठ टेकवले. त्याच्या डोळ्यांतून एक अश्रूचा थेंबसुद्धा पडला. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिने थोडी चुळबुळ केली, पण गाढ झोप लागली असल्यामुळे तिला जाग मात्र आली नाही. स्वीटी, तुला माझा राग आला आहे ना की मी तुला माझ्या हाताने हळद लावली नाही? तुझा तोच राग काढण्यासाठी आलेलो आहे मी इथे. तो बोलला आणि त्याने त्या बोलमधून थोडी हळद स्वतःच्या दोन्ही गालाला लावली. आता गालात हसून तो ती झोपली होती तिथे आडवा झाला. त्याने हळूच तिच्या कपाळावर असलेला तिचा हात काढला आणि खाली ठेवला. आता स्वतःचे दोन्ही हात तिच्या आजूबाजूने टाकून तो अंतराळी राहून तिच्यावर आला. तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. ती अजूनही गाढ झोपेतच होती. त्याने थोडं खाली झुकून तिच्या गालाला स्वतःच्या हळदीने माखलेला गाल घासला तशी तिने थोडी चुळबुळ केली, पण तरी तो थांबला नाही. त्याने तिच्या दुसऱ्या गालाला सुद्धा त्याचा दुसरा गाल घासला आणि हसून तिच्याकडे पाहिलं. माझी उष्टी हळद लावायची होती ना तुला? ती तर आधीच लावून झाली आहे. आणि माझ्या हातून तुला हळद लावायची होती, ती तर मी माझ्या स्टाईलने लावली आहे तुला. लव्ह यू डिअर. त्याने तिच्या ओठांवर हलकेच स्वतःचे ओठ टेकवले आणि बाजूला झाला तो. पण आत्ता मात्र त्याला आश्चर्य वाटलं, कारण झोपेतसुद्धा तिच्या ओठांवर एक गोड स्माईल आली होती. पण आता ती थोडी चुळबुळ करू लागली तसा तो अलर्ट झाला आणि पटकन उडी मारून बेडच्या मागे जाऊन लपला. आदी, ती जोरातच ओरडली आणि उठून बसली तसा इथे आदीने तोंडावर हात ठेवून स्वतःला शांत केलं. ती आता झोपेतून उठली होती आणि इकडे तिकडे पाहत होती, पण तिला काही तो दिसलाच नाही. आदी आला होता का इथे? त्याने मला हळद लावली का? मला किस केला? हो, तोच होता. पण तो का येईल इथे? त्याला तर मला हळद पण नव्हती लावायची. मग काय येईल तो इथे? की मग मला स्वप्न पडलं होतं? ती स्वतःशीच बडबडत होती आणि इथे आदी तिची बडबड ऐकून गालात हसत होता. म्हणजे मॅडमला कळलं तर की मी आलो होतो? हाऊ स्वीट यार. तो स्वतःशीच बोलला आणि त्याने लगेच मिहिकाला एक मिस कॉल दिला. तसं मिहिकाला कळलं आणि मिहिका लगेच आत आली. तिने पाहिलं तर युविका सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहत होती. काय झालं ताई? मिहूने विचारलं. ते काही नाही, युविका खाली मान घालून बोलली. तिला कळत नव्हतं की मिहूला कसं विचारू आदीबद्दल. तू इतकी डिस्टर्ब का झाली आहेस? तू तर झोपली होतीस ना? की मग कोणतं वाईट स्वप्न पाहिलं का? मिहिकाने विचारलं तशी ती मिहूकडे पाहू लागली. कदाचित स्वप्नच होतं, पण वाईट नव्हतं, युवी खाली मान घालून बोलली. असू दे, तू झोप बरं, थोड्या वेळाने जावं लागेल आंघोळीसाठी, मिहू तिला बोलली आणि तिने पुन्हा तिला झोपवलं. तशी युविका पुन्हा बेडवर आडवी झाली. मिहूने एका बाजूने आदीला इशारा केला तसा आदी खाली वाकून युविकाची नजर चुकवून तिथून निघून गेला. युवीला मात्र आता झोप लागत नव्हतीच. मिहू, आदी आला होता का गं इथे?
शेवटी न राहून युवीने मिहूला विचारलंच. तशी मिहू मात्र चपापली. आदी, तो का येईल इथे? मिहू इकडे तिकडे बघत बोलली. मला वाटलं असं. कदाचित भास झाला असेल, युवी बोलली. हो ताई, भासच झाला असेल. तो का येईल ना आता इथे? तो तर त्या मयुरीसोबत लग्न करणार आहे ना, मग तिच्यासोबत असेल तो. मला तर रागच आलाय त्याचा. जाऊ दे, पण तुला काय ना आता? तू तर नाही करणार आहे त्याच्याशी लग्न. मग करू दे त्याने कुणाशीही लग्न. आपल्याला काय ना, मिहू बोलली. पण तिचं ऐकून इथे युविकाने मात्र डोळे कच्च मिटले. तिला खूप जास्त त्रास होत होता त्याचं नाव असं दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत जोडलेलं ऐकून. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.